आप्पे आमची कलेक्टर या मालिकेत आज आपल्याला पाहायला भेटेल की आप्पे अर्जुनला बोलत असते की अर्जुन, हे सगळं आपल्यामुळं झालंय. अमोलला काही झालं तर मी स्वतःला कधीच माफ नाही करू शकत. आपण का भांडलो, आपल्याला एकत्र आणायचं म्हणून तो घराच्या बाहेर पडला का नाही रे. अर्जुन म्हणतो, हो आप्पे, ते मला हे. आप्पे बोलते की तू का वचन घेतलं, तुला कळतंय का काय होतंय ते, त्या वचनामुळे आज काय वेळ आली आहे कळतंय का तुला. अर्जुन बोलतो की तू काय भैसाड आहेस का, काय बोलते काय, पहिल्यापासून सगळं चुकी तुझी आहे. तुला तुझी चूक कळल्यानंतर तू अर्जुन कदम कसलास रे. अर्जुन बोलतो की आप्पे, तोंडाला येईल ते बोलू नकोस, काय म्हणायचंय तुला कळतंय का. आप्पे बोलते, तुला मला काय म्हणायचं हे न कळण्यात का तू बारीक नाहीयेस. अर्जुन बोलतो की आप्पे, तुझी चिडचिड का होते हे कळतंय मला, पण आता आपल्याला अमोलला शोधणं फार महत्त्वाचं आहे. आप्पे बोलते की हो, गुंडांच्या तावडीतून तू सोडवशील, पण त्याच्या वाटेला आलेले भूक त्यातून तू कसा सोडवशील. 7 वर्ष गेलेली कशी देणार आहेस तू परत त्याला. अर्जुन बोलतो की अगं आप्पे, बोलतेस इथं, जरा तू शांत बस, जरा डोकं फिरवू नकोस माझं, आधीच माझं डोकं फिरलंय. ही बडबड मला सहन होत नाही आप्पे. का सहन होत नाहीये, खरं ऐकावं असं वाटत नाहीये तुला. एक वेळेस चुकत तू गेलास, अमोलला मी काही चुकीचं सांगितलं नाही, तरी पण चुकीची कोण, मी. तुला ना तुझ्या चुकी कधी मान्यच करायच्या नाहीत, आधी पण तू तसंच केलंस. आप्पे, 7 वर्षापूर्वी जर तू स्वतःला शिक्षा दिली नसती आणि खरा गुन्हेगार कोण आहे हे शोधलं असतं तर आजही आपल्यावर वेळ आलीच नसते. अर्जुन, आप्पे, मला माहीत आहे तुझी काय चिडचिड होतीये, पण तू जरा शांत बसते का. आता आपल्याला अमोलला शोधणं खूप महत्त्वाचं आहे. आपण अमोलला शोधूया, मग बघूया काय करायचं ते. मग शोध ना, काहीतरी हालचाल कर ना, काही होणार आहे का तुझ्याकडनं. नाही ना, तू राहू दे, आतापर्यंत मी बघितलं, पुढे काय करायचं ते माझं मी बघेन. अर्जुन, हे तुझं काय डोकं फिरलंय का काय, कुठलं CCTV फुटेज आहे ना, कुठलं ट्रॅकिंग डिव्हाइस आहे, कुठं नेलंय माहिती आहे का तुला. आप्पे, मी बघेन ना काय करायचं ते बघेन, तुझ्यासारखं हातावर हात ठेवून बसणार नाही मी बघेन त्याला कसं शोधायचंय ते. ठीक आहे, शोध, तू कसं शोधतोय ना ते मी बघतेच. आणि तिथून रागाने निघून जातो. रागाने गाडीत जाऊन बसायला निघते, तेवढ्या तिथून एक व्हॅन येते आणि आप्पीला सुद्धा किडनॅप करून घेऊन जातात. आप्पीला सुद्धा किडनॅप करतात आणि एका बंद खोलीत आणून ठेवतात. आप्पी खूप ओरडत असते, सोडा अहो सोडा की, असेल तर डोळ्यावरची पट्टी काढा ना, सोडा. बोलतात की हो मॅडम, तुम्हाला काय सोडायसाठी पकडलंय का, शांत बसायचं, लय नाटक नाही पाहिजे, नाही तर खायला सुद्धा मिळणार नाही. आप्पी बोलते की हो, तुम्ही एका कलेक्टरला आणलंय, तुम्ही एवढं लक्षात ठेवा, परिणाम काय होतील हे माहिती आहे का तुम्हाला. बोलतात की अहो, कलेक्टर आहे हे माहिती आहे म्हणून तर आणलंय, नाही तर कशाला आणतोय. आप्पी बोलते की हो, चेष्टा वाटते का. गुंड बोलतात की मॅडमला पूर्ण जिल्हा बदलायचा होता, आता बघा स्वतःला तरी सोडवता येतंय का. लय हवेत होता, लय उडत होतं, त्यांना वाटलं दादा म्हणजे गल्लीबोळातला गुंड आहे आणि लय वेळा समजून सांगितलं, पण मॅडम स्वतःच खरं करत होत्या. तर मनमानी कारभार अंगाशी येणार की हो कलेक्टर मॅडम, येणार. 5-10 वर्ष जंगल सुधरवायला, पण एक लक्षात ठेवा, जंगलात किती प्राणी असलं तरी राजा फक्त सिंहच असतो. आमचं दादा ह्या शहराचं सिंह आहेत, सिंह, आणि तुम्ही त्यांच्याशीच वैर घेताय वे. आप्पे, सोडा म्हणलं ना, दादांचं ऐकलं असतं तर तुमच्यावर ही वेळ आली नसती. आता बघा किडनॅप आणि ऐकल. बोलते की माझा मुलगा अमोल कुठं आहे तो, कसा आहे तो. गुंड बोलतात की कसा आहे तो नाही, कुठं आहे तो नाही, कसा आहे ते विचारा, अजून तरी तो लय सेफ आहे. पण आप्पे बोलते की हो ऐका माझं, बघा त्याला काय करू नका, हात जोडते प्लीज, त्याला काय करू नका. गुंड बोलतात ते ग बस, गॅप, अवस्था झाली मॅडम, मला लय वाटतंय बघून वाईट, असं बोलतात आणि गुंड मोठ्या मोठ्याने हसायला लागतात. आणि गुंड बोलतात की आणि हो, मॉन्टी दादांनी आपल्याला या कामासाठी बक्षीस दिलंय, बक्षीस, आणि पैशांच्या नोटा गुंडांना वाटून घेतात आणि बोलतात की आईश करायची, आईश. बोलते की म्हणजे बरोबर माझा प्लॅन बरोबर ठरला, माझा विश्वास खरा ठरला, आता बघू मला हे इथे किती वेळ ठेवतात ते. मग तिला आठवतं की अर्जुन आणि आप्पीनं प्लॅन केलेला असतो, ते जिथं व्हॅनच्या तिथं थांबलेले असतात तिथं ऑलरेडी एक CCTV कॅमेरा असतो आणि त्या CCTV कॅमेऱ्यातून मॉन्टी आप्पे अर्जुनला बघत असतो. आप्पे आणि अर्जुन बोलत असतात तेव्हा आप्पेचं लक्ष CCTV कॅमेऱ्याकडे जातं. तर आप्पे मनातली मनात बोलते की इथं अजून ह्याचं काम पूर्ण झालेलं नाही आहे, म्हणजे ह्यांचा अजून काहीतरी प्लॅन असेल आणि अमोलला कुठं ठेवलं आहे हे कळण्यासाठी आमच्या दोघांच्यातलं एकाला किडनॅप झालं पाहिजे आणि तो पत्ता अर्जुनपर्यंत कसा तरी पोहोचवला पाहिजे. मग आप्पे उगाचच खोटं भांडायला चालू करते. रागात येताना लगेच तिच्या पुढे व्हॅन आलेली दिसते, मग ती लगेच अर्जुनला फोटो काढून मेसेज करून पाठवते. तेव्हा लगेच गुंड तिच्या हातातून फोन काढून हिसकावून घेऊन तिला व्हॅनमध्ये बसवतात. ती शांत बसते
तेवढ्यात गुंड बोलतात की मॅडमला वाटलं दादांना गंडवू शकते, पण आता त्या स्वतः किडनॅप होऊन बसले. ते हसत असतात त्यांच्याकडे हात दाखवून. कलेक्टर मॅडम आपल्या ताब्यात, हा 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 हा. मनातल्या मनात बोलत असते, एकदा हे लोकेशन अर्जुनपर्यंत पोहोचू दे, मग कळेल हातला खरा जंगलातला सिंह कोण येते. इकडे कदम, रुपाली, स्वप्नील अर्जुनला फोन लावत असतात, पण अर्जुनचा फोन लागत नाही. कदम बोलतात की अजून त्याचा फोन लागत नाही, आता आपण त्याच्याशी बोललो नाही अमोलला किडनॅप केल्यापासून. त्यावर लगेच कदम बोलतात की रुपाली, अर्जुनशी बोलणं झालेलं नसताना तू कसं काय कबूल केलंस की लग्नासाठी. रुपाली बोलते की का भाऊजी करणार नाहीत का लग्न, एवढे लग्नाची बोलणी झालेली असताना. त्यात अर्जुन तिथे येतो. बोलतो की अरे कधीपासून तुला फोन करतोय, फोन उचलत नाहीस. अर्जुन बोलतो की अरे दादा तुला माहिती आहे ना मी कशात आहे एवढा, तर कसा फोन बोलतात की काय झालं अर्जा, काय अमोलचा तपास लागला का. अर्जुन बोलतो नाही. अर्जुन तिथून जात असतो तेव्हा रुपाली बोलते की थांबा भाऊजी. अर्जुन बोलतो काय. रुपाली बोलते की आर्याची आई आली होती आणि मी त्यांच्या लग्नासाठी शब्द दिलाय. बोलतो तू जरा शांत बसतेस का, ही काय वेळ आहे का हे सगळं बोलण्याची. स्वप्नील बोलतो की आर्याच्या आईनं परत एकदा आपल्याकडून शब्द घेतला, आपल्याला लवकरात लवकर लग्नाची तयारी केली पाहिजे. अर्जुन बोलतो की दादा मी गेली 7 वर्ष माझ्या मुलापासून लांब आहे, भेटलो नाही आणि आज माझा मुलगा सकाळी किडनॅप झालाय आणि तुम्हाला काय वाटतं मी कशाचा विचार करावा, लग्नाचा. पण कळत नाही का कुठला विषय कधी बोलावा, त्यांना कसली घाई आहे. मी काय कुठं पळून चाललोय का. रुपाली हा भाऊजी शांत व्हा जरा, हे बघा त्यांना काय वाटतंय अमोल आणि अपर्णा तुमच्या आयुष्यात परत आले, त्यामुळे त्यांना भीती वाटते की तुम्ही त्या लग्नाला नाही म्हणताय की काय. बोलतो की आणि हो आई म्हणून त्यांची काळजी बरोबर आहे. अर्जुन बोलतो की वहिनी आता माझ्या डोक्यात फक्त अर्जुन आहे आणि अर्जुनचा विचार सोडून माझ्या डोक्यात कुठलाच विचार नाहीये, लग्नाचा तर अजिबातच विषय नाही. बोलतात की अर्जा एकदम बरोबर आहे तुझं, तू फक्त तुझ्या लेकराचा विचार कर, ह्यांना काय विचार करायचा आहे ते करू दे, आपण बघू नंतर लग्नाचं. अर्जुन म्हणतो आणि रुपाली आहो काय बोलताय मामांची तुम्ही, तुम्हाला कळतंय का. जी जातात कामाला निघून, पण त्या आर्याच्या आईच्या प्रश्नांची उत्तरं आम्हाला द्यावी लागतात ना. चिडून बोलतो की काय हो वहिनी, तुम्ही तर अमोलला तुमचा मुलगा मानत होता ना, आर्याच्या आईचं एक वेळ मी समजून घेऊ शकतो, पण तुमचं काय झालं. सॉरी बोलतो. रुपाली बोलते की अमोलला आज पण मी माझा मुलगा म्हणते हो, अमोलची काळजी मला पण आहे हो. अर्जुन बोलतो की ते काय नाही वहिनी, आल्यानंतर मला हे सगळं अजिबात अपेक्षित नव्हतं हो. आपे आणि मी वेगळं झालेलं असलं तरी अमोल माझा मुलगा आहे आणि मी अजूनही त्याच्यावर तेवढंच प्रेम करतो. अमोल हीच माझी पहिली प्रायोरिटी आहे, स्पष्टच सांगतोय. बोलतात की हो आता आपण सगळ्यांनी अमोलची काळजी करायला पाहिजे, लहान लेकरू आहे रे ते, घराचं गोकुळ करतं, तेवढंच अडचणीत असताना आपण दुसरा विचार करून कसं चाललं. बोलतात की अरे ज्या आप्पीला भेटलास का तू, तिचं पोटचं लेकरू हरवलंय म्हणल्यावर कसावीस झाले असेल ना ती. चिडून बोलते की हां बोललो मी तिच्याशी, हाय ठीक ते, आणि तिथून निघून जातो. इकडे बापू, मोना आणि दीपा खूप काळजीत असतात. दीपा एरझारा घालत असतो तेव्हा मोना बोलते की अहो तुम्ही एवढा एरझारा घालून काय करताय, आम्हाला ताप देताय. त्यावर दीपा बोलतो की अजून आप्पीचा फोन आला नाही आणि काय बोलतेस तू. मोना बोलते की अहो त्यांचं लेकरू हरवलंय, त्यांनी ते शोधावे की तुम्हाला फोन करत बसावा. अमोल सापडला की त्या कॉल करतील ना, प्लीज तुम्ही शांत व्हा ना जरा. बापूंना बोलतो की बापू लय वेळ झाला, दीदीचा फोन नाही, दाजीचा फोन नाही, काय करत असतील, कसे असतील, आपल्याला कोण सांगणार. बोलतात की दीप्या काहीच कळायला मार्ग नाही, तू एक काम कर, आपला दीदीला फोन लाव. दीप्या आप्पीला फोन करतो आणि बोलतो की अहो बापू तिचा फोन बंद लागतोय. मग दीप्या अर्जुनला फोन करतो आणि बोलतो की दीदी कुठं आहे, दीदीचा फोन लागणं झालाय. अर्जुन आठवतो की ती भांडून तिथून निघून गेली आणि तो शांत बसतो. विचारतो दाजी दीदी कुठं आहे, तुम्हाला काय माहितीये का, ती जाऊ फोन लागणं झालाय. बोलतो की दीप्या ती कामात असेल, थांब थोड्या वेळानं फोन करतो. अमोलला शोधायला गेलेला तुम्ही, काय झालं. अर्जुन बोलतो की नाही काय, घावेल आणि दीप्या बोलतो की अहो दीदीचा फोन लागणं झालाय, फोन लागणं आणि अमोलचाही काय पत्ता नाही, आमच्या सगळ्यांना खूप टेन्शन आले दाजी. अर्जुन बोलतो की लागेल शोध त्यांचा, शोधू आपण त्यांना, आणि फोन ठेवतो. चिंचुके सारखे CCTV चेक करत असतात. तो CCTV चेक करणारा झोपतो आणि चिंचुके त्याला उठवतो, अरे उठ की, अरे उठ, त्या बंगल्याच्या आजूबाजूला काय दिसतंय का ते बघ, अरे उठ. CCTV वाला बोलतो की मगाचपासून आपण तेच बघतोय, काही भेटत नाही. करायला नकार देतो. तेवढ्यात अर्जुनला जसं कळतं की आप्पी किडनॅप झाली आहे, तो एकदम चिंचुके बरोबर CCTV चेक करायला येतो आणि तो CCTV चेक करणाऱ्याला नकार देतो. तेव्हा अर्जुन बोलतो की अरे इन्स्पेक्टरची बायकोन पोरगं किडनॅप झाले आणि तू CCTV चेक करायला नकार देतोयस काय, ही नोकरी तर घालवेनच, पण पुढची एक पण नोकरी मिळून देणार नाही. चिंचुके साहेब तुम्ही शांत व्हा. बोलतो की मगाचपासून 7-8 वेळा फुटेज चेक केलं पण काही नाही भेटलं, त्याची काही चूक नाही, दाद्या बघ ना. बोलतो CCTV वाला CCTV चेक करायला लागतो.
चिंचुके अर्जुन रडायला येतो आणि बोलतो की चिंचुके माझ्यामुळं दोघं किडनॅप झालेत रे. ती माझी किती परीक्षा बघते हेच कळत नाही मला आणि किती चुकांचा भार उचलू हेच कळत नाही मला. नापी नाही सापडली तर आयुष्यात कधी स्वतःला माफ नाही करू शकणार. अमोल स्वतःशीच बोलत असतो की मला खूप भीती वाटते. माझे बाबा येत आहेत ना, बाबा मला शोधून काढेल ना. गुंड अमोलसाठी खायला आणतात आणि बोलतात की हे घे पिटुकल्या खा रे, एवढा शांत का बसलायस. अमोल मनातल्या मनात विचार करतो माझ्या बाबांना माहीत नाही मी त्यांचा मुलगा नाही तर आतापर्यंत त्यांनी मला शोधून काढलं असतं. बोलतात की पिटुकल्या गप खा नाही तर फटके खाशील माझे, गप खा. गुंडांना बोलतो की काका तुम्हाला एक फायद्याची गोष्ट सांगू का. गुंड बोलतात काय. अमोल बोलतो की तुम्ही मला सोडलं नाही तर माझे बाबा तुम्हाला सोडणार नाहीत. गुंड बोलतात की बारक्या तुझा बाप ना आम्हाला काही पण करू शकत नाही आणि आम्ही किरकोळ गुंड नाही माहिती का. तुझ्या थोड्या वेळापूर्वी तुझ्या आईला आम्ही किडनॅप केले. शॉक होतो आणि बोलतो काय तुम्ही माझ्या माला किडनॅप केलंय. गुंड बोलतात हा मग काय. बोलतात की हो आता सांग तुझा बाप तुझ्या आईला सोडवाल का तुला, आणि हसायला लागतात. अमोल आधी आठवतं की आपल्या मानी गोष्ट सांगितलेली असते एखाद्या दिवशी एका वाईट माणसाने मला किडनॅप केलेलं असतं आणि तिकडे येतो शहनशाह आणि मला सोडवून बोलतो की माझा बाबा मला पण सोडणार माझ्या माला पण सोडणार. गुंड वैतागतो आणि बोलतो हे बारक्या खायचं असलं खा नाही तर राहू पाशी, जातो निघून. तिथून दुसरा गुंड बोलतात की अरे कुठं त्या बारक्याच्या नादाला लागतो. इकडे डायलॉग टाकतो रिश्ते में तो वो हमारे बाप है नाम है शहनशाह. गुंड वैतागतो आणि बाहेर येतो तेव्हा दुसरं गुंड बोलतात की अरे काय झालं. त्यावर तो गुंड बोलतो की अरे ते बारक्याला आणलेलं तेव्हा ते किती शांत होते. जेव्हापासून त्याला कळलंय त्याच्या आईला पण किडनॅप केलंय त्याचं वागणंच बदललंय. वाटतंय त्याचा बाप कुठला बादशाह असल्यासारखंच बोलतंय. आपण काय चूक तर केली नाही ना. त्याच्या बापाला काय कळतंय आपण कुठे येते. हे बघ त्या माझ्या फोनवर 1760 मिस कॉल. मॅडमला किडनॅप केल्यापासून निम्म्या गार झाले. त्यावर दुसरा गुंड चिडून बोलतो की अरे तो फोन कशाला ऑन केलास तू. करते लोकेशन जाईल त्याला. परत दुसरं गुंड बोलतात की लयच लोड घेतलाय राव ह्यानं. बोलतो की अरे त्याची इच्छा असली तरी आपल्याला आपलं काही वाकडं करू शकत नाही आणि बोलतो चला रे. त्याने फोन ऑन केल्यामुळे आपण पाठवलेलं लाईव्ह लोकेशन अर्जुनच्या फोनवर सेंड होतं आणि अर्जुनला ट्रिंग वाजल्यामुळे अर्जुन फोन उघडून बघतो तर आपीने लाईव्ह लोकेशन पाठवले. तेव्हा तिला आपीचा प्लॅन समजतो आणि तो लगेच लाईव्ह लोकेशनवर पोहोचायला जातो. आणि इथेच आपी आमची कलेक्टर हा भाग संपतो. तुम्हाला जर ह्या चॅनल आपी आमची कलेक्टर या भागाच्या अपडेट्स ऐकायचे असतील तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.